ती सकाळ जरा लवकर झाली कारण 26 जानेवारी असल्यामुळे देवांश लवकर स्कूलला जायचं होतं. पण देवांच्या आधी दुर्वा मॅडम उठून बसल्या होत्या. तिला वाटलं मी झोपल्यावर घरचे फिरायला गेले तर. पण इकडे देवांश मात्र उठायचं नावच घेत नव्हता. म्हणलं तोपर्यंत चहा करून घ्या. निवांत असा चहा घेतला आणि कामाला सुरुवात केली. देवांशला लवकर जायचं होतं म्हणून त्याचं आवरायला घेतलं. पण त्याचं काय आज स्कूलला जायचा मूड दिसत नव्हता. एवढ्या लवकर कोण स्कूलला जातं का असं काहीतरी बोलत होता. पण आजकाल दादा जिकडे जाईन तिकडे आम्हाला जायचं असतं. दादासोबत स्कूलला जायचं म्हणून हट्ट धरून बसली होती. दादाला बाय बाय करून आम्ही घरी आलो आणि लगेचच आवरायला घेतलं कारण आम्हाला परत खाली यायचं होतं. यावर्षीपासून सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करायचं ठरवलं होतं. आणि म्हणल्यावर गजराही आलाच नाही का. खाली आल्यावर आम्ही मस्त अशी रांगोळी काढली. सगळे छोटे छोटे बच्चे कंपनी छान असे रेडी होऊन आले आणि लगेच थोड्याच वेळात झेंडावंदनही पार पडलं. मग नंतर आम्ही छान असे फोटो क्लिक करून घेतले. घरी गेल्यावर दुर्वा मॅडमलाही खाली यायचं होतं म्हणून परत तिला खाली घेऊन आले. मॅडमचे लिफ्टमध्येच नखरे चालू झाले. खाली जायचं म्हणलं की मॅडमला एक वेगळाच आनंद होतो बरं का. खाली आल्यावर आम्हाला दादा भेटला. पण सायकलवरून उतरायचं काही जमत नव्हतं म्हणून एक वेगळंच नाटक चालू केलं होतं. शेवटी काय मग दादानेच उतरवलं आणि मग मॅडमचं सुरू झालं इकडे जाऊ का तिकडे जाऊ. मग काय आम्ही शेवटी दादालाच कामाला लावलं बरं का. आजकाल आम्ही सगळी कामं दादालाच सांगतो.